कोण आहे? कोण अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत. इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे, आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे. कामाची क्वालिटी काय आहे? आपलं काम काय चांगलं आहे? आपलं भाषण काय? आम्ही त्या ठिकाणी फ्रान्सची टेक्नॉलॉजी आणली, आम्ही जपानची टेक्नॉलॉजी आणली, आणि हे फ्रान्सनी जपानची टेक्नॉलॉजी आणलीत तुम्ही. वरून सगळं पाणी कोसळतंय, दरडी कोसळतंय. पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही. तुमचा माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय. आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का? तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीतले कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही. जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका. शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका. आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो. आमचं त्यावेळेला वय तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो. पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो. मी कोणालाच छळत नाही, पण छळतो असं धरा. काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा. काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो निवडून आलेल्या माणसाचं, ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं. ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे. ही महाराष्ट्राची सभ्यता आहे. मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो. माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील. पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन. जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्याकरताच राबवायची आहे काय, याचा विचार तुम्ही करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महावितरणच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवणार नाही म्हणून आपण सांगितलं. इथंच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी देखील मनमोकळेपणे मला उत्तर दिलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचे लोक जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवतायत. आमच्या कोकणामधली बहुतांशी घरं बंद आहेत, लोक चाकरमानी म्हणून मुंबई पुण्याकडे आहेत, त्यांची घरं जबरदस्तीनं उघडून त्यांच्या घरामध्ये मीटर बसवतायत. याबद्दल तुमची भूमिका काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाच्याही घरामध्ये आम्ही जबरदस्तीनं मीटर बसवणार नाही. आज जबरदस्तीनं मीटर बसवून या ठिकाणी आपण ते डिजिटल मीटर बसवलेले आहेत. कोण आहे? कोण अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? राज्यामध्ये रोजगाराचा प्रश्न पसरत आहे, महिला अत्याचाराचा प्रश्न पसरत आहे, तरुणांची तर भवितव्य तुम्ही सगळे आमदारातच त्या ठिकाणी घालत. रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत, रोज पेपर फुटी तुमची सुरू आहे. इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे, आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे. राज्यामध्ये संशय निर्माण झालाय, राज्यामध्ये संशय निर्माण झालाय. हे पेपर नेहमी कसे फुटतात, ही पेपर तपासणारी यंत्रणा, पेपर त्या ठिकाणी काढणारी यंत्रणा, आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक भरती करता प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे. ही प्रायव्हेट एजन्सी काही ठराविक लोकांना फायदे करून देण्याकरता तर हा उद्योग करत नाही ना. आमचा मुंबई गोव्याच्या रस्त्याबरोबरच या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना, आता जर पाऊस आला काय करावं मोठा प्रश्न आहे. एक तर शेतकऱ्यांना दुबार पीक पेरणी आपल्या कोकणामध्ये आहेच नाही, मार्गच नाही आहे का मॅडम? अजिबात करता येत नाही. मुळामध्ये पहिली पेरणी ज्यांनी झाली, पहिला पाऊस पडला त्यांनी पेरणी झाली, त्यांनी थोडंफार त्या ठिकाणी रोप उगवलं. आम्ही त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं ठीक आहे की आमच्याकडे टँकर आहे, आमच्याकडे बाजूला पाणी आहे, आमच्याकडे पंप आहेत, आम्ही पाणी आणून ते रोप तयार केलं, इथं रोप तयार केलं. आता इथलं अधिवेशन संपलं की आम्ही आमची लावणी करू. पण ज्यांना ही व्यवस्थाच नाही त्यांचं काय?
कारण दुबार पेरणी कोकणात करताच येत नाही. त्यांचं काय, त्यांच्याकरता काय करणार आहे गव्हर्नमेंट? उद्या कर्जाचं रिशेड्युलिंग करेल, पण कोकणातले लोक त्या ठिकाणी कर्जच घेत नाही. अध्यक्ष महोदय, कोकणातल्या यंदा फळबागा गेल्या, कोकणातल्या यंदा मच्छीमारी पूर्णपणे संपली. फळबागा मी म्हणतो म्हणून नाही, तर कोकण कृषी विद्यापीठानं त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलंय की कोकणामध्ये 90 ते 95% फळबागा ह्या पूर्णपणे नाश पावल्या. कृषी विभागानं पण तशाच प्रकारचं सर्टिफिकेट दिलंय. आणि राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सगळ्या कोकणातल्या लोकांची एक बैठक वरती आपल्याकडं इथंच घेतली. वरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं आम्हाला. आम्ही गेलो, आम्ही आपापल्या परीने त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली. आणि मुख्यमंत्री आणि आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेलं आहे. पण त्यांनी असं काय तिथं आशा वाढवली आमची, अशी काय आम्हाला वाटलं की आता कधी नव्हे ते कोकणाला भरभरून 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 मुख्यमंत्री आज आम्हाला देणार आणि आमच्या शेतकऱ्यांना हातभार लावणार. त्यांनी सांगितलं अधिवेशन संपण्याच्या पूर्वी या सभागृहामध्ये मी घोषणा करेन. आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की सभागृह संपण्याच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. काय केली? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यांनी विमा उतरलाय त्यांना पैसे मिळतील आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळेल. मग ती मीटिंग लावलेली कशाला? एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर सर्वांना भरपाई मिळणार असेल तर 35,000 कोटी रुपये तुम्ही बाकीच्यांना माफ केलेत, त्याचं कौतुकच आम्ही करतो. ते 35,000 कोटी का माफ काय केलेत? मग माझ्या कोकणाला का नाही तुम्ही काहीच द्यायला तयार का? कशा करता? आम्ही कधी कर्ज घेत नाही, आम्ही कधी कर्ज बुडवत नाही, आम्ही कधी कुठली मागणी करत नाही. आमच्या ठराविक मागण्या असतात. एक फळबागा असतात, रस्ते असतात, इमारती असतात, मत्स्य व्यवसाय असतो. आणि पहिलाच बोला आपण खाली 5-10 मिनिटं